नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. तुमच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल एक जबरदस्त अपडेट आलेला आहे. चला, याबद्दल सगळं काही सविस्तरपणे समजून घेऊया. आता बघा, सगळ्यांच्याच मनात एक प्रश्न घोळतोय की बाबा, योजनेत जे नवीन बदल झाले त्यामुळे आपला एप्रिलचा हप्ता येणार की नाही? नोंदणी नाही झाली तर पैसे अडकणार का? चला, यात सगळ्यात मोठ्या प्रश्नाचं उत्तर आपण आधी जाणून घेऊया. तर सगळ्यात आधी एक मस्त खुशखबर. तुम्ही अजिबात काळजी करू नका. जरी तुमची नवीन पोर्टलवर नोंदणी झालेली नसेल तरीही काही हरकत नाही. शासनाने स्पष्ट केलंय की एप्रिल महिन्याचा हप्ता सगळ्या पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे. म्हणजे ह्या महिन्याचं तुमचं टेन्शन आता पूर्णपणे संपलेलं आहे. बरं, आता तुम्ही म्हणाल की ही नोंदणीची भानगड अचानक कुठून आली? तर त्याचं कारण आहे योजनेत झालेला एक मोठा बदल. हो, एप्रिल महिन्यापासून एक नवीन नियम लागू झालाय आणि त्यामुळेच थोडासा गोंधळ उडाला होता. चला बघूया हा बदल नेमका आहे तरी काय. तर बघा, बदल एकदम सोपा आहे. आधी कसं होतं, संजय गांधी योजनेतले जे दिव्यांग लाभार्थी होते ते सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येत होते, बरोबर? आता त्यांना तिथून काढून दिव्यांग सक्षमीकरण नावाच्या एका नवीन विभागाकडे देण्यात आलं आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा की इथून पुढे तुम्हाला जे काही पैसे किंवा लाभ मिळतील ते याच नवीन विभागाकडून दिले जाणार आहेत. आणि याच नवीन विभागासाठी सरकारने एक नवीन ऑनलाईन ऑफिस किंवा समजा एक वेबसाईट सुरू केली आहे. तिचं नाव आहे दिव्यांग सहाय्यक पोर्टल. आता हे लक्षात ठेवा, इथून पुढे सगळ्या दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांचे पैसे वेळेवर मिळावेत यासाठी याच पोर्टलवर जाऊन स्वतःची नोंदणी करणं बंधनकारक असणार आहे. मग तुम्ही विचार करत असाल की अरे, नोंदणी तर गरजेची आहे, मग या महिन्यासाठी सूट का दिली, बरोबर ना? तर यामागे एक कारण आहे. पोर्टलवर एक मोठी अडचण येतेय, पण त्यावर सरकारने एक तात्पुरता मार्ग काढलाय. झाले काय की एकाच वेळी खूप सारे लोक नोंदणी करायला गेलेत आणि त्यामुळे त्या दिव्यांग सहाय्यक पोर्टलचं सर्व्हर म्हणजे त्याची सिस्टीम एकदम स्लो झाली आहे. म्हणजे ती नीट चालतच नाहीये. आता लोकांना याचा त्रास होऊ नये म्हणून सरकारने फक्त आणि फक्त या एका महिन्यापुरती नोंदणीतून सूट दिलेली आहे. चला, हे तर ठीक आहे की एप्रिलचे पैसे मिळणार, पण आता सगळ्यात महत्त्वाचं, यापुढे काय करायचं? म्हणजे पुढचे हफ्ते सुद्धा आपले वेळेवर मिळत राहावेत यासाठी आपण काय केलं पाहिजे हे समजून घेणं खूप खूप गरजेचं आहे. बघा, आता अजिबात घाई गडबड करायची नाही. फक्त 2 सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, थांबा. काही दिवस थांबा जोपर्यंत ते पोर्टल व्यवस्थित काम करायला लागत नाही. आणि दुसरी गोष्ट, एकदा का तुम्हाला कळलं की पोर्टल सुरू झालंय की मग मात्र लगेच जाऊन त्यावर आपली नोंदणी पूर्ण करून घ्या, कारण पुढच्या महिन्यापासून तीच महत्त्वाची ठरणार आहे. आता आपण आलोय सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, पैसे नक्की कधीपर्यंत येणार. आणि एक अत्यंत महत्त्वाची सूचना ऐका, या सूचनेकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, नाहीतर पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो. तर तुमचा एप्रिल महिन्याचा हफ्ता साधारणपणे 5 ते 10 एप्रिलच्या दरम्यान तुमच्या बँक खात्यात जमा व्हायला हवा. आता हा फक्त एक अंदाज आहे. मागच्या महिन्यामध्ये जसे पैसे आले त्यावरून सांगतोय. जशी पक्की तारीख येईल तसं तुम्हाला नक्कीच कळवलं जाईल. आणि ही आहे ती सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची सूचना. डोक्यात एकदम फिट करून ठेवा. नोंदणी न करता हफ्ता मिळण्याची ही जी सोय आहे ती फक्त याच महिन्यासाठी आहे. हो, फक्त एप्रिल महिन्यासाठी. पुढच्या महिन्यापासून म्हणजे मे महिन्यापासून ज्यांची नोंदणी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर झालेली नसेल त्यांचे पैसे अडकू शकतात. त्यामुळे हे काम नंतर नक्की करून घ्या. चला, पटकन एकदा बघूया आपण काय काय लक्षात ठेवायचंय. नंबर 1, एप्रिलचे पैसे टेन्शन फ्री, नोंदणी नसली तरी येणार. नंबर 2, पुढच्या महिन्यापासून दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी 100% गरजेची आहे. नंबर 3, आपली योजना आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे गेली आहे. आणि नंबर 4, 5 ते 10 एप्रिलच्या आसपास पैसे जमा होतील. झालं, एवढंच लक्षात ठेवायचंय. आता बघा, या योजनेबद्दल किंवा इतर योजनांबद्दल असेच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी आणि सोप्या भाषेत हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुमची कोणतीही महत्त्वाची माहिती चुकणार नाही. चला तर मग, स्वतःची काळजी घ्या आणि भेटूया पुढच्या महत्त्वाच्या माहितीसोबत.